हॅलो फ्रेंड्स, रोजचेच पण नव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवता येतील ते बघत असतो. आज आपण रसरशीत, तर्रीदार आणि चटकदार अशी वांगी बनवणार आहोत. त्यासोबतच वांगे कापण्याची एक नवीन पद्धत सुद्धा आपण बघणार आहोत, ज्यामुळे वांगी थोडीशी जरी खराब असतील तर आपल्याला लगेच लक्षात येईल. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आपण मीडियम आकाराची वांगी घेतलेली आहेत. शक्यतो अख्खी वांगे करताना मीडियम किंवा छोट्या आकाराची वांगी घ्यावीत, ज्यामुळे ते पटकन शिजतात. या ठिकाणी आपण वांग्याचे देठ व कडा अशा प्रकारे काढून टाकणार आहोत व वांग्याला असणारे काटे सुद्धा चाकूने काढून टाकायचे आहेत. सर्व काटे अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत. सर्वात अगोदर नेहमीप्रमाणे वांग्याचे 4 भाग करायचे आहेत. 4 भाग करताना सुद्धा वांगी व्यवस्थित चेक करायची आहे. वांग्याचे हे जे मोठे 4 भाग केलेले आहेत, यामध्ये सुद्धा कीड असू शकते, तर ती कशी चेक करायची, तर हा जो सेक्शन आहे आपण बाजूला काढून बाहेरच्या साईडने थोडासा लांबट कट मारणार आहोत. कट मारल्यानंतर चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण वांगे चेक करू शकतो. कट मारताना थोडासा लांबट व खोल कट मारायचा आहे, जेणेकरून आपण वांगी व्यवस्थित चेक करू शकू. अशाच प्रकारे मी 4ही बाजू व्यवस्थित चेक करून घेतलेल्या आहेत. सर्व वांगी आपण कापल्यानंतर पाण्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून ती काळी पडणार नाही. यानंतर मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरे बारीक कापून घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत. या ठिकाणी जवळपास अर्धा इंच अद्रक मी घेतलेला आहे. अद्रकची साल या ठिकाणी काढलेली आहे. या ठिकाणी 2 ते 3 लसणाच्या कांड्या मी सोलून घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर आपण खोबरे बारीक करून घेणार आहोत. खोबरे बारीक करताना त्यासोबत अद्रक व लसूण सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे खोबरे व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात. पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत अशा प्रकारे आपण थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवून घेणार आहोत. आता कढईमध्ये आपण 4 ते 5 वगळी तेल घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडल्यानंतर 1 टीस्पून आपण यामध्ये जिरे घालून घेऊया. मसाले घालण्या अगोदर तेल जर खूप जास्त गरम असेल तर आपण गॅस बंद करून तेल थोडंसं थंड होऊ देणार आहोत, जेणेकरून मसाले जळणार नाहीत. यामध्ये आता आपण 1/2 टीस्पून हळद घालून घेऊया. यामध्ये 1/2 टीस्पून आपण घरगुती लाल मिर्च घातलेली आहे. 2 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर आपण यामध्ये घालणार आहोत. 2 टीस्पून धना पावडर आपण यामध्ये घालणार आहोत. सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व वांगे तेलामध्ये परतण्यासाठी घालणार आहोत. व्यवस्थित परतल्यानंतर आपण यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर वांग्यांमध्ये उतरेल. 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया. पुन्हा एकदा वांगी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. आता आपण एकत्र दळलेल्या खोबरे व शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेऊया. कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण शिजण्यासाठी 1 तांबा पाणी मी इथे गरम करून घातलेला आहे. थोडे थोडे पाणी ऍड करून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे वांगे पटकन शिजतील व तर्री सुद्धा छान येईल भाजीला. यामध्ये आपण 1 टेबलस्पून मीठ घालणार आहोत. यानंतर गॅसची फ्लेम आपण हाय करणार आहोत, जेणेकरून भाजीला छान उकळी येईल. अशा प्रकारे आपण यावर झाकण ठेवणार आहोत. जर झाकणाला लीड नसेल व साधे ताट जर तुम्ही यावर ठेवणार असाल तर ते थोडंसं ओपन ठेवा, जेणेकरून भाजी उतू जाणार नाही. 5 मिनिटांनंतर झाकण काढून आपण वांगी व्यवस्थित पलटवून घेणार आहोत, जेणेकरून सर्व बाजूने वांगी व्यवस्थित शिजतील. पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण वांगी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ऍड करूया. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळ आलेला आहे व तर्री सुद्धा अगदी छान आलेली आहे. भाजी उकळत असताना तर्री एका कडेला जमा होते. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व्यवस्थित तर्री सगळीकडे छान पसरलेली आहे. या ठिकाणी भाजीचा कलर, टेक्स्चर व कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय परफेक्ट झालेली आहे. वांगी व्यवस्थित शिजली आहेत की नाही चेक करूयात. त्यासाठी आपण वांग्याचे देठ दाबून बघणार आहोत, कारण वांग्याचे देठ सर्वात जाड असते. जर ते शिजले तर आपले वांगे शिजलेले असते. देठ सहजपणे दाबले जात आहे, याचा अर्थ आपले वांगे छान शिजले आहेत.
शेंगदाण्याचं कूट जाडसर ठेवल्यामुळे अशा प्रकारे छान भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला मिळते. तुम्हाला जर ही वांग्याची भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.